नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर एक प्रश्न आहे बघा। पहिल्यांदा आपण प्रश्न वाचू आणि मग समजून घेऊ। बघा, 25 चा घातांक 17 ला 24 ने भाग दिल्यास बाकी किती उरेल? म्हणजेच मित्रांनो, 25 चा घातांक 17 याला भाग द्यायचा आहे 24 ने, तर उत्तर किती येईल असं नाही विचारलं मित्रांनो, बाकी किती उरेल ते विचारलं। म्हणजेच काय, उदाहरणार्थ 11 भागिले 5 याला हा भागाकार केल्यावर भागाकार किती येईल असं नाही, बाकी किती उरेल ते विचारलं। तर 11 ला जर 5 ने भाग दिला तर 5 दुने 10 होतात, एक बाकी उरते। 11 तून 10 वजा केले की एक बाकी उरते। तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न काय आहे, बाकी किती उरेल असं विचारलं आहे। आता मित्रांनो, तुमच्या प्रश्न लक्षात आला असणार। आता पुढे जाऊया। 25 चा घातांक 17 म्हणजे काय, तर 25 ही संख्या 17 वेळा घेऊन केलेला गुणाकार। 25 गुणिले 25 गुणिले 25 गुणिले 25 किती वेळा घ्यायची? 17 वेळा। आणि त्याचं उत्तर काढून मग त्याला 24 ने भाग द्यायचा का? मग शक्य आहे का हे सगळं करणं? अजिबात नाही मित्रांनो। 25 चा 17वा घातांक करा, नंतर 24 ने भाग द्या आणि नंतर बाकी किती उरते ते तपासा। असं जर करत बसलं तर हा प्रश्न सोडवायला कितीतरी वेळ निघून जाईल। हा प्रश्न तितका सोपा नाही मित्रांनो। परंतु मित्रांनो, याची एक ट्रिक आहे। ती ट्रिक समजावून देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय। म्हणजे मित्रांनो, ह्या टाईपचा कोणताही प्रश्न आला की तुम्हाला पुन्हा कधीही अडचण येणार नाही। ट्रिक अशी असणार आहे मित्रांनो की 1 सेकंदापेक्षाही कमी वेळेत नुसतं पाहिल्याबरोबर त्याचं तुम्ही उत्तर सांगू शकता। पण नेहमीप्रमाणे मित्रांनो, ट्रिक समजावून घेण्याच्या अगोदर सुरुवातीला मी बेसिक समजावून देणार आहे। तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आपण बेसिक समजावून घेत असतो आणि मग ट्रिक समजावून घेतो। बेसिक समजावून घेतल्यामुळे मित्रांनो, या टाईपचा थोडासा बदल होऊन जरी प्रश्न आला तर तुम्हाला बेसिक माहित असल्यावर तुम्ही वेगळ्या टाईपचा प्रश्न आल्यावर सुद्धा सोडवू शकता। म्हणून बेसिक समजावून घेऊ आणि मग ट्रिक कडे जाऊ। परंतु त्याही अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल अजून तर चॅनल सबस्क्राइब करून टाका। कारण तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणिताची भीती दूर करून सोप्यात सोप्या पद्धतीने गणित समजावून दिलं जातं। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल तर चॅनल लगेच सबस्क्राइब करून टाका। वेळ अजिबात वाया घालवणार नाही। लेट गेट स्टार्टेड। बेसिक समजावून घेताना मित्रांनो, आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ। उदाहरणार्थ 5 चा घन भागिले 4 असं घेऊ। बघा, 5 चा घन भागिले 4। आता हे करणं सोपं आहे आणि हे केल्यानंतर बाकी किती उरते ती चेक करू। बघा, 5 चा घन 125 होतो, त्याला 4 ने जर भाग दिला तर 4 ने 12 ला भाग जाईल। 4 एके 4, 4 त्रिक 12। 4 ने 5 ला भाग दिला तर 4 एके 4, 5तून 4 काढून टाकला, बाकी उरली 1। आपल्याला फोकस कुठं करायचा आहे, बाकी किती उरेल। इथं अशा पद्धतीचा भागाकार घेतल्यानंतर बाकी 1 उरली। अजून एकदा घेऊन बघू। हे उदाहरण घेताना मी इथं एक काळजी घेतोय। कोणती काळजी? बघा, इथं 25 चा घातांक 17 आहे, याचा पाया 25 आहे आणि भाग द्यायचा आहे 24 ने। म्हणजे 1 ने लहान संख्या घेऊन भाग द्यायचा आहे। इथंही मी तेच केलं। बघा, 5 चा घातांक 3 आहे, 5 हा त्याचा बेस आहे, तर 5 पेक्षा लहान संख्येने भाग दिला। 1 ने लहान असणाऱ्या संख्येने भाग दिला। पुन्हा एकदा सेम तसंच उदाहरण घेऊ। 4 चा 3रा घात भागिले किती? मग आता बेस 4 आहे तर 1 ने लहान संख्येने भाग द्यायचा, बरोबर? कारण उदाहरणामध्ये आपल्याला तसंच विचारलेलं आहे। आपण त्याच टाईपचं उदाहरण घेऊ, फक्त छोटं घेऊ आणि समजावून घेऊ उत्तर काय येतं। उत्तर नाही काढायचं आपल्याला, बाकी किती उरते ते काढायचं आहे। हा भागाकार करणं सोपं आहे। 4 चा 3रा घात किती? 4 ही 3 वेळा घ्या गुणाकार करा। 4 चौक 16, 16 चौक 64, 64 भागिले 3। आता 3 ने 6 ला भाग जातो। बघा, 3 दुने 6 आणि 4 ला पण जातो। 3 एके 3 आणि 4 मधून 3 काढून टाकला, बाकी 1 उरली। तुमच्या इथं लक्षात येत असेल मित्रांनो, ह्या टाईपचं उदाहरण जर घेतलं
तर बाकी इथंही एक उरली, इथंही एक उरली. याचाच अर्थ मित्रांनो इथं एक लॉजिक आहे. काय लॉजिक आहे? तर एखादी घातांकित संख्या जर असली, बघा 4 ही घातांकित संख्या आहे, 4चा घातांक 3 आहे. अशी घातांकित संख्या जर असली तर त्या घातांकित संख्येचा जो पाया असतो, बघा 4 हा त्याचा पाया आहे, त्यापेक्षा लहान एकने लहान असणाऱ्या संख्येने जर भाग दिला तर त्या भागाकाराच्या बाकीमध्ये नेहमी एक उरतो. बरोबर. मग आता पुन्हा एकदा एक घेतो बघा. समजा 7चा घन घेऊ आपण. छोटे छोटे मुद्दाम का घेतोय मी? ते करणं सोपं आहे आपल्याला म्हणून. 7चा घन भागिले किती घ्यावं लागेल आता? मग 7 आहे ना इथं बेस, तर भागिले 6. बघा 7चा घन 343 भागिले 6, 6 पंचे 30 होतात बघा. 4 उरले ते इथं ठेवले. 6 7 42 होतात. 42 43 होते ना, 43 मधून 42 काढले, पुन्हा एक बाकी उरली. आता तुम्हाला ट्रिक सापडली मित्रांनो. बेसिक कळलं, ट्रिक सापडली. ट्रिक काय? ज्या वेळेस एखादी संख्या असते तिचा घातांक असतो तेव्हा त्या ज्या संख्येचा घातांक असतो त्यापेक्षा एकने लहान संख्येने जर तिला भाग दिला तर बाकी नेहमी एक उरते. आता सांगा मला, 25चा घातांक 17ला 24ने भाग दिल्यास बाकी किती उरेल? बाकी एक उरेल. ट्रिक समजली मित्रांनो. अशा पद्धतीचे कितीही उदाहरणे येऊ द्या, कसे येऊ द्या, फक्त लक्षात काय ठेवायचं? इथं आता मी ह्याच टाईपचं दुसरं उदाहरण घेतो. उदाहरणार्थ 100चा घातांक 77 घेतला मी. खूप मोठी संख्या घेतली मी. आता 100चा घातांक 77. आपली ट्रिक काम कधी करील? 100चा घातांक 77 आहे ना, तर या 100चा हा जो बेस झाला, 100 बेस झाला, याला भागिले किती मग? 99. तर याच्या भागाकारामधली बाकी किती उरेल? येत आहे लक्षात मित्रांनो? ही उदाहरणं तुम्ही तयार करू शकता. सहज सोपं आहे. 100 बेस आहे तर भाग देताना एकने कमी संख्येने भाग द्यायचा. घातांक किती असू द्या, याची बाकी नेहमी एक उरणार. ह्या भागाकाराची बाकी एक उरेल. उत्तर किती येईल ते नाही सांगता येत, पण बाकी मात्र एक उरेल. आलं लक्षात मित्रांनो? हा झाला एक टाईप. हे एक टाईपचं उदाहरण आहे. या पहिल्या टाईपमध्ये मी तुम्हाला कोणतं उदाहरण समजावून दिलं? बेस जो असतो त्या बेसपेक्षा एकने कमी असलेल्या संख्येने जर भाग दिला तर त्या घातांकित संख्येच्या भागाकाराची बाकी नेहमी एक उरते. लक्षात नसेल आलं? पुन्हा एक उदाहरण घेतो बघा. उदाहरणार्थ 205चा घातांक जर इथं 25 असला, भागाकारामध्ये इथं 205 आहे ना, तर भागाकारात जर 204 असले तर लक्षात घ्या आपली ट्रिक काय सांगते? 205 बेस आहे, त्यापेक्षा एकने कमी असणाऱ्या संख्येने भाग दिलाय, ही घातांकित संख्या आहे, तर अशा वेळी भागाकाराची बाकी नेहमी एक उरते. ट्रिक लक्षात आली मित्रांनो? आता आपण टाईप 2 पाहणार आहोत. टाईप 2 मध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणे येऊ शकतात तेही समजावून देतो. तर चला मित्रांनो, हे दुसऱ्या टाईपचं उदाहरण घेतलंय मी. इथं बघा बेस किती आहे? 97. 97चा घातांक 100 आहे. इथं घातांकाचा विचार करायचा नाही आपल्याला. ही एक घातांकित संख्या आहे, त्याचा बेस 97 आहे. 97 पेक्षा एकने जास्त आहे बघा भागाकारात दिलेली संख्या. 97 भागिले 98. अगोदरच्या उदाहरणामध्ये जी घातांकित संख्या होती तिच्या भागाकारामध्ये बेसपेक्षा एकने लहान संख्या होती. इथं मात्र उलट केलंय मी. बेसपेक्षा एकने मोठ्या संख्येने भाग देतोय. या भागाकारात बाकी किती उरेल हे समजावून घ्यायचं असेल ना मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करू? छोटी उदाहरणं घेऊ आणि त्यावरून आपण लॉजिक समजून घेऊ, बेसिक समजून घेऊ. उदाहरणार्थ 2चा घातांक 3 करू, 2चा घातांक 4 करू, 2चा घातांक 5 करू. याला भागाकारात किती करावं लागतील? आता बेसपेक्षा एकने जास्त. बरोबर. या बेसपेक्षा एकने जास्त संख्या घ्यायची आणि उदाहरणं तयार करायची. बेसपेक्षा एकने जास्त घेतली संख्या आणि तिने भाग दिला तर बाकी किती उरेल ते आपल्याला पाहायचंय. बघा 2चा घातांक 3, दोन्ही संख्या 3 वेळा घ्यावं लागेल. आता गुणाकार करायचा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 भागिले 3, 3 दुने 6 होतात बघा. 3 दुने 6, 8 मधून 6 गेले, बाकी 2 उरली. मी जे बाकी उरते त्याला गोल करतोय बघा. येत आहे लक्षात तुमच्या? आता 2चा घातांक 4, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 होतो. भागाकारात 3. मुद्दा मी सेम टाईपची उदाहरणे घेतली म्हणजे तुमच्या ट्रिक लक्षात येईल, लॉजिक लक्षात येईल. प्रत्यक्ष करून पाहतोय बघा. याचं रूपांतर 16 भागिले 3 झालं. 3 5 15 होतात. 16तून 15 गेले, एक बाकी उरली. आता पुढे 2चा 5वा घात भागिले 3.
आता 2चा चौथा घात म्हणजे 16 आला होता, अजून दुप्पट करावं लागतील. 16 दुने 32, 32 भागिले 3. आता बघा 3 एके 3, 3 एके 3, भाग जात नाही 3 0 0 आणि 2 बाकी उरली. इथं तुमच्या जर लॉजिक लक्षात नसेल आलं तर मी सांगणारच आहे मित्रांनो, पण अजून एका टाईपचं उदाहरण घेतो मी, म्हणजे पुन्हा एकदा जरा लॉजिक आपलं कन्फर्म होईल. 3चा घातांक आपण 2 घेऊ, भागिले 4 करावं लागतील. बेसपेक्षा 1ने जास्त, बरोबर. याचं ह्या भागाकार केल्यावर बाकी किती उरेल? 3चा घातांक 3 करू, भागिले 4 करू, 3चा घातांक 4 करू, भागिले 4 करू. आता याची उत्तरं सोडून बघू आपण. बघा 3चा वर्ग 9 भागिले 4, 4 दुने 8 होतात, 1 बाकी उरेल. आता इथं 3चा घन केला तर 27 उत्तर येईल. त्याला जर 4ने भाग दिलं तर 4 चोक 16, 4 25, 4 24 होतात. 27 मधून 24 वजा केल्यानंतर 3 उत्तर येईल, 3 बाकी उरेल. आता 4 27, 3चा चौथा घात म्हणजे 3चा तिसरा घात 27 होतो, तर चौथा घात म्हणजे 27 गुणिले पुन्हा 3, 27 त्रिक 81, 81 भागिले पुन्हा 4, तर 4ने 8ला भाग जाईल, 4 दुने 8, भाग जात नाही म्हणून शून्याचा आणि 1 बाकी उरते. काय लक्षात येतं बघा मित्रांनो, इथं बाकी 2 उरली, इथं 1 उरली, पुन्हा 2 उरली, इथं बाकी 1 उरली, 3 उरली, 1 उरली. म्हणजे पहा, घातांक जर विषम संख्या असेल, पुन्हा एकदा सांगतो बघा, एखाद्या संख्येचा घातांक जर विषम संख्या असेल तर ज्या संख्येचा घातांक आहे त्यापेक्षा 1ने मोठ्या संख्येने जर भाग दिला तर विषम घातांक असताना जो बेस असतो तो तीच बाकी उरते. बघा याचा बेस 2 आहे ना, बाकी तीच उरली. आणि घातांक जर समसंख्या असेल तर पुन्हा आपले पहिलं जे उदाहरण पाहिलं त्याच्यासारखी ट्रिक वापरायची. घातांक जर समसंख्या असेल तर बाकी 1 उरते. येतंय लक्षात मित्रांनो? इथं घातांक विषम संख्या आहे, जो बेस आहे तीच बाकी उरली. इथं तेच झालं बघा, घातांक समसंख्या आहे, बाकी 1 उरली. घातांक विषम संख्या आहे, बाकी 3 उरली. घातांक समसंख्या आहे, बाकी 1 उरली. सम असेल तर 1 बाकी उरते. विषम घातांक असेल तर जो बेस असतो, जो पाया असतो, ज्या संख्येचा घातांक केला असतो तीच संख्या बाकी म्हणून उरते. मित्रांनो फक्त लक्षात घ्या, हा टाईप दुसरा कोणत्या प्रकारचा आहे? जो ज्या संख्येचा घातांक केला ती संख्या, त्या संख्येला भागाकारामध्ये दुसरी संख्या कोणती आहे तर तिच्यापेक्षा 1ने मोठी. टाईप 1 मध्ये काय होतं? भागाकारामध्ये 1ने लहान असणारी संख्या होती, इथं मात्र 1ने मोठी. अशी परिस्थिती जर असेल, अशा प्रकारचं उदाहरण असेल तर घातांक जर विषम संख्या असेल तर जो बेस असतो तेच उत्तर तीच बाकी उरते. आणि घातांक जर समसंख्या असेल तर बाकी 1 उरते. हे सरळ सोपं गणित आहे. आता याचं उत्तर तुम्ही सांगू शकता कसं? बघा 97चा घातांक 100 आहे, 97 त्याचा बेस झाला, 97 पेक्षा 1ने मोठे असलेल्या संख्येने त्याला भाग द्यायचा आहे. मग ह्या ट्रिकमध्ये ते बसतंय. मग काय होईल बघा, घातांक बघा काय आहे, सम आहे का विषम आहे? तर सम आहे. मग याच्या उत्तरामध्ये बाकी उरेल 1. झालं उत्तर तुमचं. आता एक उदाहरण मी असं घेतो बघा, समजा 57चा घातांक 63 भागिले 58 याचा भागाकार केल्यावर बाकी कोणती उरेल? तर बघा 57 बेस आहे, 1ने जास्त असलेल्या संख्येने भाग द्यायचा आहे. लगेच काय करायचं, घातांक पाहायचा त्याचा. घातांक सम आहे का विषम आहे? सम असला तर बाकी 1 उरेल, विषम असला तर जो बेस असतो तीच बाकी उरते. इथं विषम घातांक आहे, 63 म्हणजे विषम संख्या आहे, विषम घातांक आहे म्हणून जो बेस आहे तीच बाकी उरते. हे झालं तुमचं उत्तर. उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे, उदाहरण कसं विचारलं आहे आणि ट्रिक कशी काम करते, लॉजिक लावून सुद्धा आपण चेक करून बघितलं तर आपलं उत्तर बरोबर येतंय. या पद्धतीने गेला तर तुम्हाला ह्या प्रकारच्या उदाहरणांमध्ये सोडवायला फक्त 1 सेकंद लागतो, 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. आता टाईप 1 मध्ये आणि टाईप 2 मध्ये जी उदाहरणं घेतली ती 3-4 उदाहरणं मी समोर मांडतो आणि त्याची उत्तर आपण काढू पटापटा. म्हणजे काय होईल, थोडासा सराव होईल, कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे, कसं ओळखायचं आणि त्याचं उत्तर कसं काढायचं. चला तर 2-3 प्रकारची उदाहरणं घेऊ आणि ती समजावून घेऊ. पण त्याही अगोदर मित्रांनो, तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल, या प्रकारचं उदाहरण सेकंदात कसं सोडवायचं हे समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका
आणि खूप सारे मित्र असे आहेत की जे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात. तर मित्रांनो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका, म्हणजे आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट मिळेल. तुमचा सपोर्ट हवा आहे मित्रांनो आपल्या चॅनलला, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला आता मिक्स उदाहरणं समजावून घेऊ. टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये जी आपण उदाहरणं समजावून घेतली ती मिक्स पद्धतीने घेऊ आणि पटपट आपण त्याची उत्तर कशी सोडायची ते समजावून घेऊ. त्याच्यानंतर तिसरा सुद्धा टाईप आहे मित्रांनो, तोही आपण समजावून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, मी तुमच्या समोर 4 उदाहरणं घेतली. टाईप 1 ची उदाहरणं ह्या बाजूला आहे, टाईप 2 ची उदाहरणं ह्या बाजूला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थितपणे समजावून घेऊ. इथं बेस 24 आहे, इथं बेस 23 आहे, म्हणजे 1 ने कमी आहे. तुम्हाला मी सांगितलंय बेस पेक्षा 1 ने कमी असलेल्या संख्येने जर भाग दिला असेल, अशा घातांकित संख्येच्या भागाकारामध्ये बाकी किती उरेल असा प्रश्न जर असला तर याची बाकी 1 उरेल. बरोबर. बेस पेक्षा 1 ने लहान असलेली संख्या आणि ही घातांकित संख्या भागाकार आहे, बाकी किती उरेल? 1 बाकी उरेल. संपलं मित्रांनो उत्तर याचं. आता टाईप दुसरा, बेस पेक्षा 1 ने मोठी असलेली संख्या आहे बघा भागाकारामध्ये. 1 ने मोठी असेल तर काय करायचं? त्याचा घातांक पाहायचा. घातांक विषम असेल तर बेस जो असतो तीच बाकी उरते आणि घातांक जर सम असेल तर बाकी 1 उरते. इतकं सोपं आहे मित्रांनो. आता ही 4 उदाहरणं सोडवायला तुम्हाला किती वेळ लागला? 4 सेकंद सुद्धा लागले नाही. तर अशा पद्धतीने ट्रिक काम करते मित्रांनो. यानंतर आपण समजावून घेणार आहोत याच टाईपचं उदाहरण, परंतु अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा कसं येतं तेही समजावून घेऊ. तुमच्या समोर मित्रांनो एक उदाहरण घेतलंय 5चा घातांक 44/8. या भागाकारामध्ये पुन्हा प्रश्न तोच, बाकी किती उरेल? बाकी किती उरेल हाच असाच प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, कारण याचा भागाकार किती होईल असा काही प्रश्न येणार नाही, कारण 5चा घातांक 44 करणं काही एवढं सोपं गोष्ट नाही. असा भागाकार असल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो, अगोदरच्या उदाहरणामध्ये बेसपेक्षा 1 ने लहान संख्या होती, दुसऱ्या टाईपमध्ये बेसपेक्षा 1 ने मोठी असलेली संख्या होती. इथं मात्र बेस 5 आहे, भागाकारामध्ये 8 आहे. म्हणजे टाईप 1 आणि टाईप 2च्या उदाहरणापैकी कोणत्याच प्रकारचं हे उदाहरण नाहीये. हा तिसरा प्रकार, म्हणजे बेस कोणताही असू द्या आणि भागाकारात असलेली संख्या कोणती असू द्या, अशा वेळेस काय करायचं बघा मित्रांनो. इथं घातांक पहा, घातांक कोणता आहे? सम आहे का विषम आहे? घातांक जर सम असेल तर जो बेस असतो त्याचा घातांक 2 करा किंवा 4 करा, आणि घातांक जर विषम असेल तर त्याचा घातांक 1 करा किंवा 3 करा आणि सरळ भाग देऊन टाका. जी बाकी उरेल ते उत्तर असणार तुमचं. बरोबर. तर सरावाने आपले हे लक्षात येईलच. इथं सराव करू बघा. 5चा घातांक 44/8. बेस जो आहे त्यापेक्षा जो भागाकार संख्या आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे दोन्ही टाईपमध्ये आपण जी ट्रिक शिकलो ती ट्रिक इथं वापरायची नाही. इथं ही ट्रिक वापरायची. कोणती? घातांक पहा किती, घातांक सम आहे ना, तर ह्या 5चा वर्ग करून पहा किंवा 5चा चौथा घात करा. तर 5चा जर वर्ग केला तर उत्तर 25 येतं. याला भागिले 8 करता येतात आपल्याला, तर हे 4 घ्यायची गरज नाही. वर्ग केल्यावर जर भागाकार करता येणं शक्य असेल तर तो 4 घ्यायची गरज नाही. पण 2 वर्ग केल्यानंतर जर तुम्हाला भागाकार करणं शक्य नसेल तर मग मात्र तुम्हाला त्याचा चौथा घात घ्यायचा. आता भागाकार करा. 8 त्रिक 24 होतात. 25 मधून 24 वजा केले, 1 बाकी उरली. हे झालं तुमचं उत्तर. अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो. उदाहरणार्थ 2चा घातांक 16/6. बघा बेस वेगळाचे आणि भागाकार दिलेली संख्या वेगळीची. अशा वेळी काय करायचं? त्याचा घातांक चेक करा. घातांक काय आहे? सम आहे का विषम आहे? सम आहे. मग तुम्ही 2चा वर्ग करा किंवा 2चा चौथा घात करा. मग वर्ग करायचा का चौथा घात करायचा? तर 2चा वर्ग जर केला तर 4 उत्तर येईल. त्याला भागिले 6, म्हणजे हा भागाकार करता येणार नाही आपल्याला. तर 2चा चौथा घात करा. 2चा चौथा घात म्हणजे ही 4 घ्या, 2चा चौथा घात करा. 2 दूने 4, 4 दूने 8, 8 दूने 16. 16/6 करा, भागाकार करा आणि उत्तर काढा. 6 ने 16ला भाग दिला, 6 1 6, 6 दूने 12. 16तून 12 गेले, उत्तर आलं, बाकी उरली 4. हे झालं तुमचं उत्तर. येत आहे लक्षात मित्रांनो. समघातांक असल्यावर आपण काय करायचं लक्षात आलं. घातांक जर विषम असला मग मात्र त्याचा घातांक 1 करा किंवा 3 करा आणि उत्तर काढा. ह्याच पद्धतीने त्याची ही 2 उदाहरणे घेतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. मुद्दाम हेच समोरचं उदाहरण घेतो बघा मित्रांनो. उदाहरणार्थ 5चा घातांक 44 होता ना, इथं 5चा घातांक 33 करतो भागिले 8. अशा वेळी ह्या भागाकाराचे बाकीमध्ये किती उरतील? तर इथं घातांक बघा किती,
असं घातांक कधी बघायचा, बेस वेगळाच आहे, इकडं भाग देणारी संख्या सुद्धा वेगळीच आहे अशा वेळी. तर इथं 5चा घातांक 33 आहे, तर इथं घातांक बघा, घातांक विषम आहे. मग 5चा 1 घात करा किंवा 5चा 3रा घात करा. आता 5चा 1 घात केला तर 5 उत्तर येईल, त्याला भागिले 8 आहे, हा भागाकार करता येणार नाही. म्हणून 5चा 3रा घात करा, तो 125 येईल. 5 5 25, 25 5 125, त्याला भागिले 8 करा. आता 8ने भाग द्या, 8 1 8, 12तून 8 गेले 4 उरले, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 6 48, 8 45, 45 मधून 40 जर काढले तर उरतात 5, ही उरणार बाकी. येत आहे लक्षात मित्रांनो. समघातांक असेल तर 2 घ्या किंवा 4 घ्या. 2 घ्यायचा का 4 घ्यायचा कशावरून ठरवायचं, भागाकार करता येणं शक्य आहे का त्यावरून ठरवायचं. वर्ग केल्यावर जर भाग देता येत असेल तर देऊन टाका, जर देता येत नसेल तर मग घातांक चौथा करा. विषम घातांक जर असेल तर घातांक 1 करून पहा किंवा 3 करून पहा, 3रा घातांक करून पहा आणि त्यावरून हे उत्तर सोडवा. सराव करा मित्रांनो. ह्या टाईपच्या उदाहरणांचा सराव केल्याशिवाय तुमच्या हे पटकन लक्षात येणार नाही. परंतु याची उत्तरच शोधणं अशा पद्धतीचं 5चा 44वा घात भागिले 8 बाकी किती उरेल, असा जर प्रश्न आला तर तुम्ही ते करू शकत नाही. 5चा 44वा घात नाही करू शकत. त्यापेक्षा थोडासा या टाईपच्या उदाहरणांचा सराव जर केला तर तुम्हाला हे उदाहरण सोडवायला काहीही अवघड नाही मित्रांनो. थोडंसं लॉजिक आहे, थोडीशी ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला 3 टाईपचे या प्रकारचे भागाकार समजावून दिले. अशा प्रकारचे भागाकार केल्यावर बाकी किती उरेल असा प्रश्न त्यामध्ये असू शकतो. तर ती उदाहरणं सेकंदात कशी सोडवायची तुमच्या लक्षात आणून दिली. त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. तुमच्या गणितासंबंधी काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवडला म्हणून लिहा, आवडला नसेल तर तसं सांगा मित्रांनो. तुमच्या कमेंटमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं मित्रांनो. आणि त्यामुळेच मित्रांनो मी खूप वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं तुमच्यासाठी व्हिडिओद्वारे घेऊन येतो. तर कमेंट लिहायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब केल्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला तुमचा खूप मोठा सपोर्ट मिळेल. आपल्या चॅनलला गरज आहे तुमच्या सपोर्टची. तर चला मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जी ही उदाहरणं समजावून दिली ती उदाहरणं तुम्हाला सरावासाठी वेगळी काही द्यायची गरज नाही. तुम्ही ती स्वतः तयार करू शकता आणि त्याचा सराव करू शकता. सराव कशासाठी करायचा तर ट्रिक लक्षात राहावी म्हणून. तर खूप साऱ्या उदाहरणांचा सराव करा मित्रांनो. लवकरच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.